गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे आणि अभ्यासाची सुरुवात जानेवारी महिन्यात पुन्हा वर्षाच्या प्रारंभीच होतीये. त्यामुळे पहिल्यांदा हॅपी न्यू इयर देतो आणि अभ्यासाला सुरुवात करूया. वास्तविक प्रत्येक दिवस हा जर हॅपी रूप करायचा असेल आपल्याला, म्हणजे आनंद रूप करायचा असेल, तर आपल्याला ज्ञानेश्वरीची कास धरावी लागेल. ज्ञानेश्वरींच्या विचाराचा पाठलाग करावा लागेल. जोपर्यंत मी ज्ञानेश्वरीचा किंवा एखाद्या सद्ग्रंथाचा अभ्यास करत नाही तोपर्यंत मला मात्र दरवेळेस हॅपी न्यू इयर करण्याची वेळ येणारच आहे. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंच आहे की प्रत्येक वर्षाचं स्वागत हे सुख पाहता जवा पाडे, दुःख पाहता पर्वता एवढे, अशा पद्धतीनेच होत असतं. मग अशा पद्धतीनेच होणार असेल प्रत्येक दिवसाची सुरुवात, तर आपल्याला आनंदरूपतेचा जो विचार आहे तो महत्त्वाचा ठरतो. आणि त्या आनंदरूपतेशी म्हणजे त्या माझ्या स्वरूपाशी एकरूप मला व्हायचं असेल तर मग मला निष्काम कर्म निष्काम उपासना हा विचार माझ्या अंतःकरणात प्रामुख्याने करावा लागतो. त्याच्यामुळेच मी दुसऱ्या अध्यायाचा अधिकारी होऊ शकतो. त्याच्यामुळेच मी स्थितप्रज्ञाचा विचार करू शकतो. पण ही सगळी जी काय सुरुवात आहे ती आपल्याला कर्माविषयीचा संन्यास, कर्मसंन्यास योग हा जो विचार आहे तो आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. की कर्मसंन्यास योगाचा अनुचित अर्थ अर्जुनाने काढला आणि मग तो असं म्हणून गेला की आता मला युद्ध करायची गरजच नाही. कारण आता तुम्ही जी ज्ञाननिष्ठा सांगितली दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने, त्यामध्ये काय आहे, कर्माचा त्याग आहे असा त्यांनी एक स्वतःला काय म्हणूया सुलभ, म्हणजे स्वतःच्या युद्ध न करण्याच्या गोष्टीला जे काय सुलभता आहे तो अर्थ काढून घेतला. पण आपले भगवान श्रीकृष्ण म्हणाले की या पद्धतीने तुला विचार करण्याची गरज नाहीये. कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा या दोन निष्ठा तुला नीट समजून घ्यायची गरज आहे. कर्मसंन्यास या शब्दाचा अर्थ कर्म मी करतो तर त्यातला मीचा संन्यास, म्हणजे मी जे काय आहे सतत विशेष रूपाने असलेलं ते बाजूला झालं पाहिजे एक. आणि दुसरा कर्मसंन्यासाचा जो विचार आहे तो त्याच्या फलाशेचा विचार आहे. तो फलाशा सोडून दिलेला विचार हा संन्यासात येतो. आणि असं जर का दोन्ही पद्धतीने कर्म केलं गेलं तर मग मी कर्मबंधनात अडकत नाही. मुख्य विचार काय आहे की मला उचित कर्म करण्याशिवाय पर्याय नसेल तर मला कर्मबंध होणार नाही एवढी काळजी मला घेता आली पाहिजे. आणि आता ह्या सगळ्या ज्या ओव्या आहेत अभ्यास करायच्या ते आपल्याला दोन्ही बाजूनी सांगतात. तू असं वागलास म्हणजे तू योग्य रीतीने वागलास तर तुला असं असं फळ मिळेल, आणि तू अनुचित वागलास तर तुला असं असं फळ मिळेल. आणि तोच विचार या सगळ्या श्लोकांच्या निमित्ताने किंवा ओव्यांच्या निमित्ताने पुढे येणार आहे. तो ओवी असं सांगते, जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी. मुख्य विचार काय आहे, जे उचित कर्म सांडती, की जे मला कर्म प्राप्त झालेलं आहे. अर्जुनाचं कर्म काय होतं, क्षात्र कर्म होतं, त्यांनी युद्ध करावं ही भाषा होती. माझं कर्म काय आहे प्रत्येकाला माहिती आहे. आता ते उचित कर्म सोडून द्यायचं म्हणजे ते करायचंच नाही. म्हणजे जे लोक वर्णोचित कर्माचा त्याग करतात आणि मग कर्तव्याभावरूप स्थितीला प्राप्त होऊ पाहतात. आता कर्तव्याभावरूप या शब्दाचा अर्थ कर्तव्य अभावरूप ही भाषा आहे. मग असं जर का असेल मग नैष्कर्म्य होऊ पाहती. नैष्कर्म्य शब्दाचा अर्थ काय, की ज्यावेळी मी आत्मस्वरूपाशी एकरूप होतो त्यानंतर मी कर्म करतो हा भाव अंतःकरणात सिद्ध होत नाही. कारण पुढची एक भाषा आहे, संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. ही तुकाराम महाराजांनी सांगितलेली जी भाषा आहे ती असं सांगते की आत्मस्थितीमध्ये मी कर्म करतो हा भावच राहण्याचं मुळी कारण नाही, त्याला म्हणायचं नैष्कर्म्य स्थिती. पण उचित कर्म सांडून मी नैष्कर्म्य अवस्थेत पोचेल तर ही गोष्ट मात्र काय आहे, चुकीची आहे. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोध होणी. परंतु कर्मेंद्रियाच्या प्रवृत्तीलाच जर का ते प्रतिबंध करत असतील तर ती चूक आहे. की सकाळी उठल्यापासून जर मला काही कर्म करावी लागत असतील तर ती कर्म मला करावीच लागतील. मी माझ्या सोयीप्रमाणे मी हे कर्म करील मला आवडतं म्हणून, आणि मी हे कर्म करणार नाही मला आवडत नाही म्हणून, असं चालत नाही.
काही कर्म अशी असतात की ती आपल्याला करावीच लागतात. आणि मग त्या कर्मांमध्ये आपण जर का श्वास घ्यायचा विचार आहे त्याचं काय करायचं? श्वास मी घ्यायचाच नाही असं का नाही ठरवीत? एरवी इतर मात्र आळसानी गोष्टी ठरवून टाकतो की हे कर्म आज काय आहे, आज जरा कंटाळा आला, आज पूजेला दांडी. आता असं का बरं? त्याचं कारणच असं आहे की मला जे करता येणं शक्य आहे ना, तिथे तिथे मी काय करतो, दांड्या मारायचा प्रयत्न करतो आणि तो आळसच आहे मुख्य. आणि हा आळस जर मला त्या कर्मांपासून जर का दूर करत असेल, तर ते पूजा करण्यातनं मला जो मिळणारा प्रॉफिट आहे, की माझी अंतःकरण वृत्ती पूजा करण्याच्या निमित्ताने त्या नामस्मरणामध्ये राहते. तेवढा वेळ का होईना माझा जो देहादी प्रपंच आहे, तो सहज विसरला जातो. आणि त्यापासून मी वंचित होतो हे मला कळत नाही. मग त्याच वेळी मी आज श्वास घेणार नाही असा विचार नाही मी करीत, कारण श्वास नाही घेतले तर मी मरून जाण्याची व्यवस्था आहे. तया कर्म त्याग न घडे. म्हणून काय आहे, असं चालणार नाही. आपल्याला पाहिजे तसं सोयीस्कर कर्माच्या बाबतीत राहून चालणार नाही. निषिद्ध आणि योग्य हे शब्द आपल्या पुढे सतत येतच राहणार आहे. तया कर्म त्याग न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाणं. त्यांना कर्माचा त्याग घडत नाही, कारण त्यांच्या मनात शोधून पाहिले तर विषय प्राप्तीचे कर्तव्य सापडतेच. म्हणजे ते वरवर कर्म करीत नाहीत ही भाषा असते, पण अंतःकरणामध्ये मात्र विषय सुखाची लालसा गेलेली असते काय? तर ती गेलेली नसते. विषय सुखाची लालसा मन, बुद्धी, चित्त, अहंकार या स्तरावर राहणं आणि नंतर ती त्या कर्माच्या निमित्ताने बाहेर येणं, हे दोन भाग आहेत याच्यामध्ये. तर ती विषयांच्या निमित्ताने अंतःकरणामध्ये राहिलेली जी काय विषय प्राप्तीचं जे काय म्हणूया अंतःकरणात त्याचा विचार चालू आहे आणि बाहेर वरवर त्याग केलेला आहे, तर अशी जी माणसं असतात ती सगळी फुसकी माणसं असतात, ती सोंगाडी माणसं असतात. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय की त्यांनी सोंग घेतलेलं असतं, वास्तवात कर्मत्याग त्यांना घडलेला नसतो. कर्मत्याग म्हणजे त्याच्यावर त्याच्या संबंधी असलेल्या फलाशेचा त्याग, त्याच्या संबंधी मी करतो या भावनेचा त्याग. या दोन गोष्टी जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत माझ्या काय आहे कर्मबंधनातनं सुटका हा जो विचार आहे तो घडणं शक्य नाहीये. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. भ्रांती नाही शब्दाचा अर्थ संशय नाही. अर्जुना, असे जे कर्मत्यागाचे सोंग घेणारे लोक आहेत ते खरोखरी सर्वतोपरी विषयासक्त आहेत असे जाणावे. त्यांच्या विषयासक्तीविषयी संशय घेण्याचे काही कारणच नाही. म्हणजे वरवर काय केलेलं आहे त्यांनी, पुन्हा झाडाचं कसं असतं की त्याला चांगलं मुळाला पाणी द्यायचं आणि पुन्हा काय करायचं, वरवर खोडायचं. म्हणजे फांद्या त्या ज्या नको असलेला जो फोफावणारा जो पार्ट आहे त्याचं कारणच काय, वरवर फांद्या खोडल्या तर आपल्याला काय होऊन जातं, ते झाड अधिकच फोफावतं. विषयासक्तीच्या झाडाचं असंच आहे की विषयासक्ती काय करते, विषय शब्दामध्येच काय आहे, बंध आहे. तो बंध त्याच्यात तयार करते आणि बंध तयार करून ती काय करते, मला तसं नको असलेली वृत्तीत काय म्हणूया ते तसं वागायला भाग पाडते. हा त्यातला भाग आहे की अर्जुनाला काय झाला भ्रम, ते मरणारे आणि मी मारणारा असा भ्रम झाल्याबरोबर ते काय झालं, तो त्यांच्या पुढे गेला आणि त्यांच्या पुढे गेल्याबरोबर त्याला प्रेम उफाळलं. आणि असं जे काय प्रेम उफाळलं ते अनुचित झालं. आणि ते अनुचित झालं त्याचं कारण काय आहे की आसक्ती नावाचं फळ त्याच्या अंतःकरणात तयार झालं. आणि तयार झाल्याबरोबर काय झालं, आसक्ती रूपाने तो त्यांच्याकडे बघायला लागला आणि मग हे मेले तर माझं कसं होणार, उरलेल्या लोकांचं कसं होणार, असे सगळे त्याला प्रश्न पडायला लागले की जे वास्तविक युद्धाच्या भूमीवर पडत नाहीत लोकांना. म्हणून इथे काय आहे, ही जी काय विषयासक्ती आहे ती आपल्याला काय करते, अत्यंत भिकेला लावते. हे समजून घ्यायची गरज आहे. विषयजनित जे जे सुख तेथे असे परमदुःख. म्हणजे जेवढं म्हणून काय विषयजनित सुख आहे ते आपल्याला काय करतं, तात्पुरतं सुख देतं. पण वास्तवात काय आहे ते आपल्याला खऱ्या आनंदाचा लाभ घडवून आणून देत नाही. म्हणून इथे विषय सुखाचा जो विचार आहे तो कसा करायचा की पुन्हा विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, हे संतांचं म्हणणं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून विषयांमधलं जे सुख आहे ते अंतःकरणाच्या स्तरावर होतं आणि मग ते इंद्रियांमार्फत बाहेर पडतं. आणि मग काय म्हणतो आपण की आता हा कसा झाला, हा फार पुरता बुडाला, आसक्त झाला. असं जे काय प्रकरण आहे त्या विषयाला समजून घ्यावं. म्हणूनच समर्थही परत म्हणतात, सांडून राम आनंदगन करी जो विषय चिंतन, तया लोलंगतासी समाधान कैचे.
मग त्याला लोलंगत म्हणलंय. लोलंगत या शब्दाचा अर्थ लाळ घोटेपणा करणारा, म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाची व्यक्ती. विषयांमधला सुद्धा विषय जो आहे तो आपल्याला कधी बंधनात टाकेल याचा नेमच नाहीये. आजच मी ते सहज एक गोष्ट पाहिली आणि ती गोष्ट मला लक्षात आली की फार सुंदर गोष्ट सांगितली. मी थोडक्यात सांगतो की विषय, अंतःकरणातला विषय हा आपल्याला बंधनात कसा टाकतो. की 2 घरं समोरासमोर होती. फार सुंदर ते उदाहरण मी वाचायला मिळालं मला. त्यातलं एक घर होतं, ते एक नवरा बायको राहत होते आणि पुढे समोर त्याच्या घर होतं, ती एक वेश्या राहत होती तिथे. फार सुंदर ते उदाहरण दिलं. आणि त्या नवऱ्याला महारोग झालेला होता आणि ती त्याची सेवा अत्यंत प्रेमाने करत होती. आणि ती पतिव्रता, ती समोरची जी वेश्या आहे ना, ती मात्र सतत तिचाच विचार करत होती की एवढी ही सुंदर स्त्री असून सुद्धा ती नवऱ्याची सेवा करतीये. आणि असं झाल्यानंतर एक दिवस तिला उठल्यावर असं लक्षात येतं की ही काय झालेली आहे, इथे आरडाओरडा झालेला आहे. तिचा नवरा गेलेला असतो. नवरा गेल्यानंतर ती जी पतिव्रता स्त्री असते ती काय होते, ती तिथे मरून जाते, कारण ती पतिव्रता असते म्हणून. आणि त्यानंतर ही जी स्त्री आहे ही उडी टाकून स्वतःचा जीव देते. नंतर दोघं जेव्हा त्या याच्यामध्ये जातात चित्रगुप्ताकडे, त्यावेळी काय होऊन जातं की त्या सप्त स्वर्गामध्ये हिला अप्पर स्वर्ग मिळतो या वेश्येला, आणि हिला मात्र काय मिळतो, कनिष्ठ दर्जाचा मिळतो. तर ती विचारते असं का झालं. तर तू जो विचार करत होती त्याच्यावरनं ह्या सगळ्याची बांधणी करावी लागेल, तो चित्रगुप्त तिला सांगतो. आणि चित्रगुप्त असं म्हणतो की तू सतत त्या वेश्येचा विचार करत होतीस आणि ती कसं आनंदात आहे, ती काय पद्धतीने आनंदात आहे हा विचार करत होती, आणि ती सतत तुझ्या पातिव्रत्याचा विचार करत होती म्हणून ती वर गेली. मनात विषय कुठे आहे हा खूप महत्वाचा आहे. की माझ्या मनातला विषय जर निकृष्ट दर्जाचा असेल तर माझी रवानगी कुठे होते, काय होऊन जातं की जेव्हा माझं जीवन संपतं तेव्हा काय होऊन जातं, उदान वायूबरोबर वासना जातात आणि त्या वासनानुसार मला नवीन देह प्राप्त होतो. आणि इथे मुख्य काय, गोष्ट संपली आपली, पण विचार आतमध्ये जो आहे ना अंतःकरणात, तो मला काय करतो, तो नको असलेल्या विचारांचा विचार करायला लावतो. म्हणून अंतःकरणच आपलं कसं झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. आणि शुद्ध अंतःकरणासाठी मला पुन्हा काय केलं पाहिजे, कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि कर्म शब्दामध्ये निष्काम उपासना हा सुद्धा अर्थ आहे. पुढचा जो विचार आहे तो आता काय म्हणूया, होकारार्थी विचार येणारे कर्माच्या संदर्भातला, तो असा आहे, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ, बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. आता तो कसा आहे की जो म्हणजे कसा, जो विवेकी आहे तो, की जो आत्मस्वरूपाकडे जाण्याचा विचार करतो, तो कसा आहे, जो अंतरी दृढ परमात्म स्वरूपी गुढ. आता गुढ शब्दाचा अर्थ लीन आणि एकरूप, की जो अंतःकरणात निश्चयात्मक आहे की नाही, मला एक आनंदरूप होण्या वाचून आता काहीही पर्याय नाहीये, त्याप्रमाणे मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे, माझं उचित कर्म करणारे, ते निष्काम कर्म करणारे, आणि मी माझी चित्ताची शुद्धी करून अनुक्रमे मी दुसऱ्या अध्यायाचा अधिकारी होणार आहे, असा जो आहे तो काय आहे, परमात्म स्वरूपाच्या साठी म्हणजे प्राप्तीसाठी काही साधने करतो. परमात्मरूपी गूढ म्हणजे त्या परमात्म स्वरूपामध्ये लीन होण्यासाठी तो साधनं करीत राहतो. पण ती साधनं करताना तो कसा असतो ते समजून घ्यायची गरज आहे. बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. हा, बाह्य रूपात म्हणजे ज्यावेळी तो लोकांमध्ये मिसळतो त्यावेळी तो लोकांसारखाच वागतो असं लोकांना वाटायला लागतं. पण काय आहे, अंतःकरणामध्ये मात्र तो काय आहे, ज्याचा बाह्य आचाराचा भाग मात्र लोकात जसा प्रसिद्ध आहे तसाच राहतो, पण अंतःकरणामध्ये मात्र तो एकांताला प्राप्त झालेला असतो. परमात्म स्वरूपी गुढ म्हणजे ही जी काय परमात्मरूपी गुढता जी आहे ती केवळ निष्काम कर्म, निष्काम उपासनेतनं आपल्याला प्राप्त होते. आणि जोपर्यंत मी निष्कामता सिद्ध करत नाही माझ्या अंतःकरणात, जोपर्यंत मी मागण्या बंद करत नाही, माझ्या मागण्याच मला त्रास देतात. नेहमी मी देवाकडे जातो तो केवळ मागण्यासाठी जातो. देवाला कधीही मी मागणी विरहित मागणी केली एखाद दिवस असा गेलाय की त्या देवळात गेलो खरा मी, पण त्या देवाला काही मागितलं नाही, असे जर का दिवस 365 दिवसातले काढायचे ठरले तर एका बाजूला 65 दिवस सुद्धा यायची शक्यता कमी असते. 300 दिवस मागण्याच असतात.
हे जे ज्या मागणं आहे त्या मागण्यांमध्ये काय होऊन जातं, माझी अंतःकरण वृत्ती विषयाकार होते. त्याचं कारणच असं आहे की मी ज्या काय सगळ्या मागण्या मागतो त्या सगळ्या जगातले पदार्थ मागत असतो. आणि या जगातला कुठलाही पदार्थ अजर अमर नाहीये. की तो कसा आहे, जन्माला आलेला आहे, काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. पण माझं जे स्वरूप आहे ते मात्र अजर आणि अमर आहे. ते जन्मालाही आलेलं नाही, म्हणून त्याला स्थिती नाही, म्हणून त्याला मरणही नाही. मग असं जे माझं स्वरूप आहे ते स्वरूप असताना त्याच्याच सत्तेवर हे जगत किंवा कर्मादी प्रपंच चाललेला असतानाच मी मात्र काय करतो, त्याच्याकडे जाऊन मागण्या मागत राहतो. आणि या मिथ्या जगातल्या मिथ्या मागण्या मिळवून मी काय मिळवतो शेवटी? चांगदेव महाराजांनी काय केलं, अनेक लोक जिवंत केले. पुढे काय झालं त्यांचं? ते लोक मेलेच ना शेवटी. का ते अमर झाले का? ते अमर झालेच नाहीत. बरं, जेव्हा चांगदेव महाराजांना कळालं की अरे आत्मरूपाने मी मात्र येतही नाही जातही नाही, तर 1400 वर्ष जीवन जगलेले चांगदेव महाराज सुद्धा समाधिस्थ झाले. त्यांनी काही पर्वा केली का या जिवंत केलेल्या लोकांची? ती मरेनात का? ते म्हणाले माझा काही संबंध नाही त्याच्याशी. ती मेली काय आणि जगली काय ती त्यांच्या यांनी जगतील आणि मरतील. कारण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे जिवंत करणं आणि मरणं हे मिथ्या जगतातलं आहे. मग असं मिथ्या जगतातलं जे काय आहे ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जात नाही. म्हणून हा जो विवेकी आहे तो मात्र आत्मस्वरूपी मात्र लीन असतो. पण लोकांमध्ये वागताना काय असतो, तो जनामध्ये म्हणजे जनामध्ये राहतो, त्यांच्यासारखंच वागतो. पण आतमध्ये मात्र त्याच्या अंतःकरणात आत्मस्वरूपाचा विचार पक्का असतो. अभ्यास करण्याची रीत इथं समजावून सांगतायत. अभ्यास मिरवायची गोष्ट नाहीये. समर्थांनी म्हणलंय, अभ्यास हे प्रगट व्हावे, नाहीतर झाकून असावे. अभ्यास हा झाकूनच ठेवावा आपला. ज्या दिवशी प्रगट व्हायचंय ती त्याची इच्छा असेल, त्याची इच्छा असेल तर प्रगट होईल, त्याची इच्छा नसेल तर मला काही त्याच्याशी घेणं नाही, मला माझ्या आनंद रूपतेशी घेणं आहे. हा विचार जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत काय आहे, आपण काय म्हणूया, वरलिया रंगामध्ये सगळे काय झालेलं असतो, डुबलेला असतो. पुढची ओवी असं सांगते, तो इंद्रिया आज्ञा न करी, विषयाचे भय न धरी, प्राप्त कर्म नाव्हेरी उचित जे जे. आता तो कसा असतो, जो विवेकी असतो तो, की तो इंद्रिया आज्ञा न करी, म्हणजे एखादा विषय भोगण्यासाठी तो इंद्रियांना आज्ञा करतच नाही. आता आज्ञा करतच नाही या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे की आपण जेव्हा आपले डोळे उघडतो त्यावेळी रूप नावाचं, डोळे नावाचं इंद्रिय आहे ते रूपाला विषय करतच. वादच नाही की डोळे उघडले की रूप दिसणारच आहे. पण त्या रूपाविषयी असलेलं जे अनुकूल प्रतिकूल चिंतन आहे ना, ते त्याच्या अंतःकरणात नसतं. कारण त्याने कर्म करण्याबरोबर अंतःकरणाची शुद्धीचा विचार केलेला असतो. की अंतःकरणात माझ्या असं का निर्माण होतं, पाप करण्याची वृत्ती माझ्या अंतःकरणामध्ये का तयार होते, माझं अंतःकरण चंचल का राहतं, त्याचं उत्तर त्याला मिळालेले असतात. की आत्मस्वरूपाच्या अज्ञानात पाप करण्याची वृत्ती मिळते, आत्मस्वरूपाच्या अज्ञानात अंतःकरण चंचल राहतं. म्हणून ते अंतःकरण चंचल राहू नये असं वाटत असेल तर निष्काम कर्म, निष्काम उपासना हीच आपल्याला योग्य आहे. आणि मग रूपच जर मला डोळ्यासमोर दिसणार असेल तर त्या प्रत्येक रूपामध्ये तो विठ्ठल पाहायचा प्रयत्न करतो. त्याचं कारणच एक आहे की विठ्ठल जर मी पाहिला तर त्या रूपाविषयी अनुकूल प्रतिकूल चिंतन विशेष रूपाने घडत नाही. मग असं नाही घडलं तर तो इंद्रिया आज्ञा न करी, म्हणून तो पाहून सुद्धा इंद्रियांना डोळे झाकून घ्यायची गरज पडत नाही त्याला. की रूप हा नावाचा विषय दिसलाय, पण प्रत्येक रूपातच विठ्ठल असेल तर डोळे कशाला बंद करायचे. बासुंदी समोर आली खायला तर ती आनंदाने खावी का पुन्हा त्या वैराग्याचा विचार करून अगदी दुःखाने खावी, हा विचार करण्याची गरज आहे. समोर आली आहे ना, खा. पण तू त्याच्यासाठी पुन्हा खाऊन झाल्यानंतर जर तू ती 10 दिवस तुझ्या अंतःकरणात घर करून बसणार असेल तर त्या खाल्ल्याचा उपयोगच काय, हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. आपलं चिंतन जे आहे ना ते का चुकीच्या पद्धतीने कुठे होतं हे इतकं तिथेच आपल्याला काय करायचंय, दुरुस्त करायचंय. की डोळे उघडल्याबरोबर रूप दिसणार आहे, पण प्रत्येक रूपामध्ये मी विठ्ठल पाहणार आहे असा जर आत निर्णय झाला तर मग काय आहे, त्या इंद्रियाला, डोळा नावाच्या इंद्रियाला डोळे झाकून घे म्हणण्याची गरजच पडणार नाही. तो सहजच त्याचे डोळे उघडे असतील, पण ते विषयांपासून मात्र काय आहे, दूरच असतील. जीवनमुक्ताचं लक्षणच सांगितलंय, विषयावरी लोळे परी विषय संगे न मळले. की विषयांमध्ये तो असतो पण विषयांमुळे तो काही
मळत नाही. आणि आपण मात्र काय होऊन जातो, अंतःकरणाच्या स्तरावर लाट तयार करतो आणि मळून 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 पार डार्क होऊन जातो. असं नाही व्हायला पाहिजे. आपलं अंतःकरण कसं पाहिजे, शुभ्र पाहिजे, म्हणजे स्वच्छ पाहिजे. असं जर करायचं असेल तर तो इंद्रिया आज्ञा न करी विषयाचे भय न धरी. आता विषयाचे भय न धरी याचा अर्थ काय, की अदृष्टानुसार म्हणजे माझी जी काय पूर्वीचं जे काय म्हणूया संचय आहे, त्यानुसार अदृष्टानुसार माझ्या पुढे येऊन उभं राहणारच आहे. एखाद्या वेळी माझ्या पुढे एक काय अत्यंत चांगला राजयोगाचा प्रसंग येऊन उभा राहणार आहे, किंवा एखाद्या वेळी एखादा चुकीचा प्रसंग येऊन उभा राहणार आहे. पण दोन्हीकडे मात्र तो काय आहे, अंतःकरण वृत्तीत शांतच असतो. की एखादा भोगायचा जर का त्याला हे आला, समजा काय म्हणूया प्रसंग आला, तर त्या ठिकाणी तो मात्र काय आहे, स्वतःला संकुचित करून घेतो. की अरे हा भोग मला जो आलेला आहे तो प्रारब्धानुसार आलेला आहे, वारंवार असंच घडावं असाही विचार करू नको. कारण काय आहे, आनंदाचा भोग जर मला मिळाला तर काय होऊन जातं, की आपण म्हणतोच ना, देवापुढे देवा लावतो आणि संध्याकाळी 7 वाजता शुभंकरोती म्हणताना काय म्हणायचं असतं ते म्हणू दे, त्यांनी काही फरक पडत नाही. सर्वांना सुखी ठेव वगैरे असं ते अगदी बरोबर असतं म्हणणं. पण एक लक्षात ठेवायचं असतं, की सर्वांना सुखी ठेव म्हणताना ही जी काय प्रार्थना केलेली आहे ती पुन्हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार प्रार्थना चालणार आहे, हा विचार आतमध्ये पक्का पाहिजे. की आज मला हा जो भोग मिळालेला आहे तो माझ्या प्रारब्धानुसार मिळालेला आहे, पण तो काय आहे, आत्मरूप मीचा आणि त्याचा काही संबंध आहे काय? आत्मरूप मीचा आणि त्या घडणाऱ्या भोगाचा काही संबंध नाही. म्हणून रामकृष्ण हरी म्हणून तो त्या भोगाला भोगतो, पण भोगून तो काय राहतो, अभोगता राहतो. ही जी काय भाषा आहे ती त्याच्या आतमध्ये पक्की असते. म्हणून तो विषयांचं भय धरत नाही. विषय येऊ दे, कसाही येऊ दे, पण विषयाचं विषयत्वच काढलं ना. ज्ञानदेवांची ओवी आहे, विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी. म्हणजे विषयरूपी व्याळ आहे, त्यांनी जर का मिठी मारली आपल्याला तर ती अधिकच घट्ट होते. परंतु ते तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. मी 2 शब्द टाकले तिथं. ते तुझी या कृपा दृष्टी म्हणजे ती गुरुकृपेची दृष्टी जर माझ्यावर पडली तर ती जी काय मिठी आहे ती सैल होऊन जाते. मग तो विषयरूपी साप गळ्यात घालून हिंडायला काय हरकत आहे का? नाही ना हरकत. मग त्या विषयांचं भय बाळगायचं कारण नाही. सापाचे दातच काढून घेतलेले असतील तर तो साप गळ्यात घालून फिरवण्याला काही अडचण आहे काय? आमच्या ऑफिसमध्ये एक साप पकडणारा होता. तो धामण गळ्यात घालून हिंडत होता आणि लोक उगाचच घाबरत होती. आणि तो त्यांना काय सांगत होता, की अरे धामण विषारी नसते. म्हणजे हा जो भाग आहे हा त्याला कळालेला होता. तसेच विषय जे आहेत ते कसे आहेत, त्याचे दातच काढून घ्यायला पाहिजे. विषय सत्यत्व हा त्याचा दात आहे. आता तो जोपर्यंत दात काढून घेत नाही तोपर्यंत काय आहे, विषय आपल्याला डंख मारणार आहेत. मग ते डंख जर मला नको असतील, म्हणजे त्याच्या बंधनात जर मला सापडायचं नसेल, कारण विषयाचं बंधन काय आहे, ते मी पणा वाढवतो. की मी करतो, मलाच येतं, मी आहे म्हणून चाललंय, हे विषयांचं बंधन आहे. आणि म्हणून त्याचा मलाच भोग मिळाला पाहिजे, असं जे काय आहे ते चुकीचं आहे. म्हणून हा जो आहे अभ्यास करणारा तो विषयांचं भय न धरी. मग कुठलाही प्रसंग येऊ दे, अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये जाण्याचा प्रसंग आला तरी सुद्धा तिथे तो सहज असतो. तितकाच एखाद्या काय म्हणूया साध्या टपरीमध्ये चहा प्यायची वेळ आली तरी सुद्धा तो काय असतो, तेवढ्याच सहजतेने तो विचार करतो. प्राप्त कर्म नावेरी उचित जय जय. पण जे जे त्याला प्राप्त कर्म प्राप्त होतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, तिथे मात्र तो काय करतो, नावेरी. म्हणजे तो काय करत नाही, त्याला नकार देत नाही करण्याला. ते तो उचित जे जे आहे ते तो करतोच. नाहीतर प्राप्त कर्मामध्ये उचित आणि अनुचित असे दोन्ही भाग येतात आपल्याला दिवसभरात. पण अनुचित कर्माला मात्र तो थारा देत नाही. पण उचित कर्म जे जे काय आलेलं आहे, शास्त्रविहित जे काय कर्म जे जे प्राप्त झालेलं आहे ते तो करतोच. संतांची सेवा करतोच, प्रत्येकाला उपयोगी पडण्याचं काम करतोच. कारण का त्यातनं त्याला प्रॉफिट असतात हे माहिती असतं. निष्कामतेने मी जर एखाद्याला उपयोगी पडलो तर माझं चित्त शुद्ध होणार आहे. निष्काम उपासना घडली तर ती मला माझ्या चित्त शांत करण्याला फायदा करून देणार आहे. म्हणून इथे समजून घ्यायची गरज आहे की आपल्याला ही कर्म अशी का करायची आहेत. कर्मसन्यास योगातला विचारच तो आहे की ज्ञानदेवांनी अर्जुनाला म्हणजेच भगवंतानी अर्जुनाला सांगण्याचं एकच काम केलेलं आहे की तुला तुझं उचित कर्म सोडता येणार नाही, तुला ते युद्ध करावं लागेल.
तुझी हाडं युद्ध करतील, ही भाषा आहे थोडक्यात. पण इथे काय आहे, आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की आपलं चित्त शुद्ध आणि शांत झालं पाहिजे. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी, परी तेथीचेनी उर्मी झाकोळेता. तो पुरुष कर्मेंद्रिय कर्म करीत असताना त्यांना त्यापासून आवरत नाही, परंतु त्या कर्मातील कर्तृत्वाभिमान व फलाशा या विकारांनी झाकला जात नाही, म्हणजे विकारी होत नाही. म्हणून तो कर्मेंद्रिय कर्मी, तो कर्मेंद्रियांच्या साहाय्याने सगळी कर्म करतोच, राहटा तरी न नियमी, पण त्याच्यापासून तो आवरीतही नाही. पहिल्यांदा आवरावं लागतं. जोपर्यंत मला लक्षात येतंय की माझी अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये लिप्त होतीये, त्यावेळी मला मात्र काय करावं लागतो, तिथून माझ्या इंद्रियांना, माझ्या अंतःकरण वृत्तीला आवरावं लागतं. पण इथे लक्षात आलेलं आहे की आता त्याला आवरण्याची गरज नाहीये. कारण का, ती लिप्तच होत नाहीये. जोपर्यंत लिप्त होत आहेत तोपर्यंत त्याला तिथून काढून परत पुन्हा आतमध्ये जय जय रामकृष्ण हरी म्हणायला मनाला लावावं लागतं. जोपर्यंत मन सतत भरकटत राहतं तोपर्यंत त्या मनाला जागेवर आणावं लागतं. किती वेळा जागेवर आणावं लागणार आहे ते माझ्या अंतःकरणात भरकटणं किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. माझं अंतःकरण जर का भरकटणारं असेल तर ते काय आहे, ते मला आत आणण्यासाठीचे कष्ट मोठे करावे लागणार आहे. पण लक्षात ठेवायचं की एक दिवस कोणीतरी कंटाळलं पाहिजे. त्या मनाचं भरकटणं तरी कंटाळलं पाहिजे, नाहीतर माझं नाम घेणं तरी कंटाळलं पाहिजे. आता जो कंटाळेल ना, मग त्याचा विचार करण्याची गरज आहे. जर नाम आपल्याला त्या नको असलेल्या मनाला भरकटण्यापासून दूर न्यायचा असेल तर त्या भरकटणाऱ्या मनाचा पराभव करावा लागेल आपल्याला. आणि तो पराभव करण्यासाठी आपल्याला नामस्मरणाचा, विचाराचा थारा घ्यावा लागेल. आणि तो हट्ट माझ्या अंतःकरणात असला पाहिजे की नाही, की नको असलेला विचार आला की मी त्याला हवे असलेल्या विचारांनी छेद देणारच. मग एक दिवस काय होतो, या नको असलेल्या चिंतनाचा पराभव होतो. आता पराभव झाल्यानंतर मात्र, आता ही जी स्थिती आहे ना, ती पराभव झाल्यानंतरची स्थिती आहे. की ती पराभव झाल्यानंतर कर्तृत्वाभिमान राहतच नाही. जोपर्यंत मी करता आहे अशी अंतःकरणात भूमिका तयार होते तोपर्यंत त्या भूमिकेला आपल्याला सतत पराभव करावा लागतो त्या नको असलेल्या वृत्तीचा. आता ती पराभव झाल्यानंतर मग काय आहे, समोर येऊ दे ना, किती लोक आली काय फरक पडतो, किती विषय आले काय फरक पडतो. कारण का, विषय जो झाला त्यांचा नारायण. विषय जोपर्यंत नारायण रूप होत नाही तोपर्यंत काय आहे, कर्तृत्वाभिमान, फलाशेचा विचार करण्याची गरज आहे. पण सतत फलाशा मी जर रामार्पण करीत राहिलो तर एक दिवस मात्र मला फलाशा ही रामार्पण करण्याची गरजच पडत नाही. त्याचं कारण आहे, मी सहजच कर्म करताना फलाशा विरहित करतो. मग असं जोपर्यंत माझी अंतःकरण वृत्ती तयार होत नाही तोपर्यंत काय आहे, हात धुवून मागे लागलं पाहिजे. आपण एरवी व्यावहारिक सत्तेत एखादी गोष्ट जर मला प्राप्त झाली नाही तर मी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी हात धुवून मागे लागतो. तसंच काहीसं या साधनेच्या मागे मी लागलं पाहिजे आणि एक दिवस या फलाशेचा किंवा या कर्तेपणाचा हा पराभव झाला पाहिजे. ज्या दिवशी पराभव होईल त्या दिवशी माझं चित्त शुद्ध आणि शांत होईल. त्या दिवशी मला दुसऱ्या काय म्हणूया अध्यायाचा, म्हणजे तो जो स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचा विचार करण्याची बुद्धी हा भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही. पुढे असं म्हणताय, तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळे न शिंपे पद्मपत्र. तो कोणत्याही इच्छेने तावडीत धरला जात नाही, अज्ञान रूपी मळाने मलिन होत नाही. आता तोच विचार झाला की कामना मात्रे न घेपे, म्हणजे त्याच्या मनात इच्छाच निर्माण होत नाही. आता इच्छाच निर्माण होत नाही या शब्दाचा अर्थ इच्छा निर्माण अजिबातच होत नाही काय, हा विचार एक करायची गरज आहे. इच्छा निर्माण होतात, वादच नाही. की एखादी इच्छा निर्माण होणं दोन पद्धतीने होत असतं, की प्रारब्ध रूपाने इच्छा समोर येणं आणि मी स्वतःहून इच्छा निर्माण करणं. हे दोन भाग आपल्याला फार पक्के लक्षात घ्यायची गरज आहे. की मीच त्या विषयांचं चिंतन अंतःकरणात करत राहतो आणि तशी तशी इच्छा निर्माण करत राहतो. आता हा माझ्या बाजूने खोदलेला खड्डा आहे. आता तो खोदायचा नाहीये हे पक्क ठरलं पाहिजे. आणि मग जेव्हा प्रारब्धाने एखादी इच्छा माझ्या मनात येईल, इच्छा निर्माण होणं हा दोषच नाहीये. आज इच्छा निर्माण झाली, भेळ खावी तर ठीक आहे, इच्छा निर्माण होणं दोष नाही. कुठे मिळते, पुन्हा मागचाच विषय, कोपऱ्यावर मिळते. कोपऱ्यापर्यंत आपल्याला परवानगी आहे जायला. दुकान बंद असेल आणि तिथून पुढे चौकात गेला की गेलं कामातनं. आपल्याला तरंग उमटणं हा दोष नाही.
पण तरंगाची लाट करणं हा दोष आहे. त्याशिवाय माझं अंतःकरण वृत्ती, माझं डोकंच चालत नाही. चहा पिणारी लोक काही असतात, चहा प्यायला नाही तर डोकंच चालत नाही म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे? हा, हे असं जे काय जे झालेलं आहे ना, हे विषयामध्ये रमलेल्याचं लक्षण आहे. आपलं डोकं हे सगळं जे काय आहे ना, सगळ्याशिवाय चाललं पाहिजे. कारण का, माझ्या स्वरूपाचा जो विषय आहे त्याचा आणि डोक्याचा काय संबंध आहे, म्हणजे बुद्धीचा. हा विचार करायची गरज आहे. बुद्धी जड अचेतन, मी चेतन, दोघांचा काही संबंध नसताना डोकं नाही चाललं तर नाही चाललं, काय फरक पडला? मला कोणी निर्बुद्ध म्हणलं तर चालेल ना, काही हरकत नाही. कारण स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी नावाचं तत्वच नाहीये. व्यावहारिक सत्तेत बुद्धीची गरज आहे, मान्य आहे. त्याप्रमाणे बुद्धी कमवावी, अभ्यास करावा, पुन्हा काय करावं? अज्ञानरूपी मळाने मात्र काय होऊ नये, मलिन होऊ नये. म्हणजे पाप करण्याची वृत्ती, नंतर पुन्हा काय आहे, चित्तातील चंचलता, हे सगळे मलिन करणारे विषय आहेत. अंतःकरण मलिन केव्हा होतं? जेव्हा अंतःकरणात पापवृत्ती उगवते तेव्हा. पण पापवृत्ती उगवले की आपला मागच्या ओळीतला विचार काय आहे, की त्याला लगेच ठणकवायचं, की नको असलेला विचार आला, हव्या असलेल्या विचारांनी त्याला बाजूला करायचं, की अरे, आलेला विचार जो आहे कर्मासंबंधीचा तो चुकीचा आहे. त्या पद्धतीने तुझी अंतःकरण वृत्ती काय होईल? अशांत होईल. आणि अशांत झालेल्या स्थितीमध्ये तू आनंदाचं जीवन कसं काय जगशील? असा जर मी माझ्या मनाला सतत प्रश्न विचारलं गेलो, असं 5-25 वेळा दिवसभरात विचारले गेले, तर दुसऱ्या दिवशी मात्र विचार करताना मी काय म्हणेल, की काल 25 वेळा मी काय झालो, बाहेर गेलो, पण फार वेळा बाहेर गेलो, आता माझी मलाच लाज वाटायला लागेल. आणि माझी मला जेव्हा लाज वाटायला लागते तेव्हा मी माझी प्रगती करू शकतो. पण जोपर्यंत माझी मला लाज वाटत नाही तोपर्यंत माऊली सुद्धा आपल्यासाठी काही करू शकत नाही, श्री गुरु सुद्धा काही करू शकत नाही. ते आपल्याला सांगतात समजून, की तू जिथे जिथे मार खातोयस नको असलेल्या विचारांमध्ये, तिथे तिथेच सुधारणा कर. कारण का, तेवढेच सुधारणा केली की तुझं स्वरूप आहेच आहे. हा विचार जोपर्यंत माझ्या अंतःकरणात पक्का होत नाही तोपर्यंत काय आहे, मला माझ्या आनंदाचा अंदाज येण्याची व्यवस्था नाही. त्यालासाठी उदाहरण दिलं, जैसे जळे न शिंपे पद्मपत्र. ही पद्मपत्र जे आहे, म्हणजे आपल्या कमळाचं जे पान आहे ते पाण्यामध्ये असतं, पण पाण्यामध्ये असून सुद्धा ते कोरडं राहतं. मग तसंच आहे माझं मन, काय आहे, या विषयांमध्ये आहे आणि ते विषयांमध्ये राहणारच आहे मरेपर्यंत. पण विषयांमध्ये राहून सुद्धा त्या विषयासक्तीपासून मी मात्र दूर राहू शकतो. त्याचं कारण एकच आहे, की फलाशा नावाची जी गोष्ट आहे ती कोणाच्या हातातली गोष्ट आहे, हाही विचार करावा. फलाशेचा जो विषय आहे तो अपेक्षित आहे का नियोजित आहे? जे मला फळ मिळणार आहे ते अपेक्षित आहे का नियोजित आहे? माझी अपेक्षा खूप असते, लाखो करोडो रुपये मला मिळावे, पण खिशात किती रुपये असतात? खिशात 500 रुपये असतात. मग आता त्याचा उपयोगच काय आहे? जे नियोजित आहे ते मिळणार आहे ना. मग आणि समजा तुला जर लाखो करोडो मिळणार असतील तर तेही मिळणार आहेत, आणि नसतील मिळणार तर नक्कीच नाही मिळणार आहेत. हे असं दोन्ही तिन्ही भाग असतात. मग आता स्वतः आत्ता मी काय करू शकतो? आत्ता त्या काय म्हणूया फोलकट गोष्टींचा विचार न करता मी ज्ञानेश्वरीचा विचार करू शकतो. हे जर माझ्या अंतःकरणात पक्क राहिलं तर मी माझ्या अभ्यासाला वेळ देऊ शकतो. अदरवाईज मग माझी गुरूंकडे नेहमी तक्रारच असते, काय करणार काका, अभ्यासाला मला वेळच मिळत नाही. मग तेही म्हणतात, ठीक आहे बाबा, नको करू, आता काय करणार ते तरी दुसरं काय सांगणार. खरं वेळ मिळत नाही हा दोषच आहे माझा. वेळच वेळ असताना मी जर का वेळ मिळत नाही म्हणत असेल तर मला काय आहे, चुकीची गोष्ट आहे. म्हणून इथे जसं हे कमळाचं पान त्या पाण्यामध्ये राहून वेगळं राहतं, म्हणजे ओलं होत नाही, त्याप्रमाणे माझी अंतःकरण वृत्ती विषयांमध्ये राहणारच आहे. ती विषयांमध्ये राहायला काही हरकत नाही. पण विषय मिथ्यात्व निश्चय झालेला असेल, विषय जर मिथ्या ठरला असेल तर तो बाधितानुवृत्तीने विषय भोगायला काहीच हरकत नाही. विषयाचं चिंतन नेहमी लक्षात ठेवावं. 3 प्रकारे त्याचा विषय होतो, एक गौरव दोषात, एक लाघव दोषात आणि एक पर्याप्त. पर्याप्त विषय भोगण्याला कधीच काही अडचण नाहीये. त्यांनी माझं अंतःकरण वृत्ती कधीही काय होत नाही, इकडे तिकडे होत नाही. आपण शोधावं ती पर्याप्तता आपली, की किती आपण पर्याप्त हे केला की आपली अंतःकरण वृत्ती इकडे तिकडे होत नाही. जरुरीपेक्षा जास्त गौरव दोष, जरुरीपेक्षा कमी लाघव दोष. आम्हाला उदाहरण दिलं होतं साखरे महाराजांनी, की
लाघव दोष म्हणजे काय? कारण साखरे महाराजांना पंजाबी ड्रेस वेअर केलेला अजिबात आवडत नव्हता. त्यावेळी गीता पंजाबी ड्रेस वेअर करून गेली होती. त्यांनी उदाहरण त्याचंच दिलं. म्हणे एवढी मोठी बाई आणि तिला एवढसाच ड्रेस जर का दिला घालायला तर काय होईल? वेअर केला, हा गौरव दोष आहे म्हणे. ते गीताकडे बघून बोलत होते, मला हसू येत होतं. पण प्रश्न काय आहे, त्यांना समजून काय सांगायचं होतं हे लक्षात घ्या, की जरुरीपेक्षा कमी आपण विषयांच्या संदर्भात चिंतन केलं तरी ते विषयाचं चिंतन चालूच राहतं. जरुरीपेक्षा जास्त केलं तरी ते चालत राहतं. पर्याप्त करायचं, विषय तिथं संपवायचा, नामस्मरणामध्ये यायचं. हे जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत काय आहे, आपल्याला कर्मसन्यास जो आहे, म्हणजे त्या कर्मावरची जी फलाशा आहे ती फलाशा सगळी नियोजित असते. म्हणजे ते फळ मिळणारं नियोजित असतं. प्रयत्न माझ्या बाजूला असतात. फल देण्याचं काम तो ईश्वर करतो. मग दोघांनी दोघांची कामं करावी. आपल्या हातात प्रयत्न दिलेत, प्रयत्न यत्न तो देव जाणावा या पद्धतीने करावं. आणि त्यानंतर मात्र काय आहे, रामकृष्ण हरी म्हणावं, आता तुझ्या इच्छेनुसार तुला काय करायचंय हे सुद्धा बोलायची गरज नाही. किती वेळा बोलणार तरी त्याला, कारण तुझ्या इच्छेनुसार असं सतत मी जर बोलत राहिलो तरी सुद्धा तो काय म्हणणार आहे, तुझ्या इच्छेत तुझी इच्छा मिसळलेलीच आहे सतत माझ्या इच्छेमध्ये. ही भाषा त्या देवाची तयार होईल. म्हणून एक तुझ्या इच्छेनुसार एकदा दोनदा म्हणावं, फार तर अगदी सवय लागेपर्यंत. पण एक दिवस तुझ्या इच्छेनुसार हा सुद्धा शब्द दूर व्हावा. पुढचा ओवीचा विचार असा सांगतोय, तैसा संसर्गा माझी असे सकळी का सारखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. त्याप्रमाणे तो लोकांच्या संगतीत असतो, दिसण्यासही अलौकिक न दिसता सर्वसामान्य लोकांसारखा दिसतो, परंतु मनाने मात्र असंग व परमात्म स्वरूपाच्या एकांतात असल्यामुळे अलौकिकही असतो. जसे सूर्याचे बिंब पाण्याच्या संगतीने पाण्यात प्रतिबिंबित होते. म्हणजे इथे काय, जैसा संसर्गा माझी असे, तो लोकांच्या संगतीत असो नाहीतर नसो, दोन्ही बाजू आपण विचारात करू. पण सगळ्यांसारखा दिसतो मान्य, पण आतमध्ये कसा असतो, तो विषयांसंबंधी असंग असतो. स्वरूपाचं एक लक्षण केलंय, असंगोयम पुरुषाहा. आता तो पुरुष असंग आहे, तो मी आहे, म्हणून मी सुद्धा असंग आहे. मग आता असंग आणि संग या दोन गोष्टींचा विचार करायची गरज आहे. समर्थांची एक ओवी आहे, अनुभव घेता संगत्याग न दिसे, संगत्यागे अनुभव न दिसे. मग अनुभव घेतला मी तर संगत्याग करायला राहिलं काय? आणि जोपर्यंत संगत्याग होत नाही तोपर्यंत अनुभव कसा येणार? म्हणून संगत्याग कुठपर्यंत आहे, जोपर्यंत त्या संगत्यागाला सहजता येत नाही तोपर्यंत. विषयांमध्ये काय, विषयांचा संग मला नको अशी अंतःकरणात वृत्ती कुठपर्यंत तयार करायची आहे, की जोपर्यंत त्या विषयांची कुरघोडी माझ्या अंतःकरणावर होण्याचं बंद होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी विषयांची कुरघोडी समाप्ती होईल आणि माझं अंतःकरणाचा म्हणजे माझ्या साधनेचा विजय होईल, की जे मी करत होतो, मला ज्या दिवशी चित्त माझं शुद्ध आणि शांत होईल त्या दिवशी मी काय आहे, सहजच असंग आहे. पुरुष असंग आहे, तो मी आहे, म्हणून मला या विषयांचा संगच नाहीये. मग आता संगच नाहीये तरी सुद्धा जीवनमुक्त विषय भोगल्यासारखा दिसतोच ना. त्यालाही भूक लागते, तोही जेवण करतो. पण जेवण केलं तरी काय आहे, तो 2% बाधित अनुवृत्तीने करतो. म्हणजे याचा अर्थ काय आला, की 2% बाधित अनुवृत्तीमध्ये त्याचा मिथ्यात्व निश्चय पक्का झालेला असतो. आणि मिथ्यात्व निश्चय पक्का असल्यामुळे 12 वाजता जेवण मिळालं तरी तो तितक्याच आनंदात असतो, आणि काही कारणाने 2 वाजता मिळालं तरी सुद्धा तितक्याच आनंदात असतो. अदरवाईज आपलं काय होऊन जातं, जर का 12चा ठोका चुकला की काय होऊन जातं, जीव कासावीस व्हायला लागतो. माझे प्राण कासावीस झाले, आता माझे प्राण, मी प्राण आहे काय हा विचार करण्याची गरज आहे. प्राण जड अचेतन आहेत, मग होऊ दे कासावीस एखाद दिवशी, म्हणजे लक्षात येईल की अरे वेळेवर जेवण नाही मिळालं तर काय होऊ शकतं. पण इथे मात्र जीवनमुक्त स्थितीमध्ये कुठलीही स्थिती जरी प्राप्त झाली, भले ती अनुकूल असेल भले ती प्रतिकूल असेल, दोन्ही स्थितीमध्ये मात्र तो काय असतो, सहजच शांत असतो. अशी जी स्थिती आहे ती असंगाची स्थिती आहे, आणि म्हणूनच तो अलौकिक असतो. आपल्याला ज्ञानदेवांनी काय सांगितलं, विश्व मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती. अलौकिक असून सुद्धा तो लोकांप्रती अलौकिक नसतो. म्हणजे इतका त्यांनी स्वतःला झाकून घेतलेला असतो की तो अलौकिक या शब्दाचा अर्थ, अलौकिक शब्द हा स्वरूप या अर्थाने, की तो स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. पण वागताना मात्र तो इतका लोकांमध्ये सहज असा वागतो की त्या लोकांना वाटतं ह्याच्यातून आपल्यात काही फरकच नाही. अशा पद्धतीने तो त्याचं जीवन जगत असतो, पण आतमध्ये मात्र काय असतो, तो ज्ञानरूपात असतो. हे जे महत्वाचं आहे,
त्याला उदाहरण दिलं, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब, जसे सूर्याचे बिंब पाण्यात संगतीने पाण्यात प्रतिबिंबित होते, की त्या सूर्याचं बिंब पाण्यात काय होऊन जातं, प्रतिबिंबित होतं. म्हणजे काय झाला, सूर्याचा आणि पाण्याचा जणू काही एक संग तयार झाला. पण सूर्य भिजला काय त्या पाण्याने, त्या पाण्यात पडलेलं जे प्रतिबिंब आहे ते भिजलं काय, हा विचार करायची गरज आहे. ते बिंब अजिबात, प्रतिबिंब भिजत नाही आणि सूर्य तर भिजतच नाही. जे दोन्ही बाजू आहेत. मग असं असेल तर मग आपण काय आहोत, सूर्यरूपाने म्हणजे आत्मरूपाने कधी भिजणंच शक्य नाहीये. पण जर प्रतिबिंब रूपाने म्हणजे आभास रूपाने भिजणं शक्य आहे काय, तर आभास रूपानेही भिजणं शक्य नाही, कारण तो आभास असंगच आहे. आभास कोणाचा, शेवटी विचारायची वेळ आली की त्या जीवाची व्याख्या करतात त्यावेळी बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे आभास, बुद्धीत पडलेला आत्म्याचा आभास तो आत्मस्वरूपापेक्षा वेगळाच कसा. जर आत्मस्वरूप भिजू शकत नाही तर तो आभास तरी कुठून भिजणार. आणि बुद्धी तर जड अचेतन आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, सूर्य जितका अलिप्त आहे तेवढाच मी या काय म्हणूया आत्मरूप मी या विषयांपासून अलिप्त आहे. पण ती अलिप्तता माझ्या अंतःकरणात सिद्ध झाली पाहिजे. आणि ती जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत काय आहे, कर्मसन्यास योग नावाचा जो विचार आहे तो मला करणीय आहे. पुढची ओवी सांगते, तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे, एरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची. जसे त्या पुरुषाकडे सामान्य रूपाने पाहिले तर तो सामान्य माणसासारखा दिसतो, एरवी विचार करून देखील ज्याचे वास्तव स्वरूप कळत नाही. म्हणून इथे काय आहे, अभ्यासपूर्वक सामान्य स्थितीत येणं आवश्यक आहे. आत्मस्वरूपाचा जो विचार आहे ना, सामान्य रूपाने सगळ्यांनाच आनंदाचा अनुभव आहे, पण विशेष रूपाने कोणाला नाहीये. मग विशेष रूपाने त्याला आनंदाचा अनुभव साधन करून मिळतो आणि साधन करून मिळाल्यानंतर तो परत सामान्य होतो, म्हणजे सहजावस्थेत येतो. असं जे काय सामान्यत्व आहे, अभ्यास करून म्हणजे आनंद रूपतेत जाऊन परत त्या आनंद रूपतेचा काय म्हणूया अहंकार नाही, सहज सामान्य स्थितीमध्ये तो सर्व लोकांमध्ये मिसळतो. पण त्याचं वास्तव रूप जे आहे अंतःकरणातलं ते काही कळतच नाही, कारण ते वेगळेपणाने दाखवता येत नाही. आपल्याला काय असतं, एखादी गोष्ट प्राप्त झाली की ती वेगळेपणाने काय करावी लागते, दाखवावी लागते. ट्रिपला जाऊन आलं की काय करावं लागतं, भराभर वस्तू खरेदी करायच्या असतात तिथं, आणि खरेदी करून घरी आणल्यानंतर काय करायचं, टेबलावर एक त्याचं प्रदर्शन मांडायचं आणि आल्या गेल्याला दाखवायचं, हे आत्ताची ट्रिप केली ना जपानची, त्याच्यात आणलेलं हे सगळं. हे जे काय आहेत ना, हे सगळे लहानपणीचे खेळ आहेत. आता ते मोठं झाल्यावर बियॉन्ड 60 मध्ये, कारण मी बियॉन्ड 60 आहे, बियॉन्ड 60 मध्ये फरक पडला पाहिजे मला. जोपर्यंत हा फरक पडत नाही तोपर्यंत समजून घ्यायची गरज आहे की बाह्य दृष्टीने सुद्धा मी काय आहे, संघात आहे, आणि अंतर्दृष्टीने सुद्धा मी संघात आहे विषयांच्या. असे विषयांचे जे संघ आहेत ते कधीतरी सुटले पाहिजेत. लहान पोरांना संघ असणं आपण एक वेळ मान्य करू शकतो. पुढचं असं म्हणणं आहे, आयशा चिन्ही चिन्हित देखसी तोची मुक्त, आशा पाश रहित ओळख पा. आता तो मुक्त कसा ओळखायचा, तर तो मुक्त पुरुष कसा आहे, आशा पाश रहित ओळख पा. त्याच्या ठिकाणी आशाही नाही आणि निराशाही नाही, त्या आशेचा पाशही नाही. म्हणून आशा पाश रहित जो आहे, ज्याच्या अंतःकरणात इच्छांना पूर्ण विराम दिलेला आहे. इच्छा जी मुळात होते ती केवळ त्याच्या काय म्हणूया सबसिस्टन्स लेवलवर असते. आपल्या इच्छा सगळ्या काय असतात, मोर दॅन दॅट असतात. हां, आणि अशा ज्या मोर दॅन दॅट असतात त्या आपल्याला काय करतात, सतत कर्मबंधनात टाकत असतात. म्हणून त्या कर्मबंधनातनं जो सुटलेला असतो त्याच्या अंतःकरणामध्ये जगायचीही आशा नसते आणि मरायचीही आशा नसते. तो जगला काय आणि मेला काय, कारण जगणं आणि मरणं हे केवळ शरीराच्या दृष्टीने आहे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने जगणं आणि मरणं आहे काय, आत्मस्वरूप जन्मालाही येत नाही म्हणून स्थिती नाही, म्हणून त्याला मरण नाही. 18व्या वर्षी ज्ञानदेव काय म्हणले, मी या देहाला विटलो. का म्हणले ते असं, त्याचं कारणच आहे की त्यांना लक्षात आलं होतं, मान्य आहे आपल्याला की अवतार कार्य समाप्ती झालेली आहे वगैरे, हे सगळं मान्य आहे. पण तरी सुद्धा हा जो देह आहे हा खऱ्या आनंदाच्या म्हणजे वास्तविक जो आनंद आहे, म्हणजे विदेह मुक्तीच्या आड येतोय. जीवनमुक्तीमध्ये जरी विदेह मुक्ती असली तरी या शरीराचं बंधन आहेच आहे. बाधितानुवृत्तीने का होईना थोडं बंधन आहेतच ना. शरीर धर्म म्हणून काही कर्म करावीच लागतात, पण त्याचंही बंधन वाटायला लागतं. इतका आशापाश रहित माणूस होतो.
असा आशापास रहित जो असतो तो जीवनमुक्त असतो, हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. पुढचा विचार जो आहे, अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून आयसा होय या लागी म्हणिपे तू ते. अर्जुना तोच कर्मयोगी आहे की जो या जगात कर्मत्यागाचा दंभ दाखवणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून वर्णिला जातो. म्हणून मी तुला याकरिताच म्हणत आहे की असा कर्मयोगी हो. असं कर्म कर की की त्या कर्मामुळे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा योग प्राप्त होईल. कर्माने मोक्ष होतो हे सांगायचंच नाहीये माऊलींना इथे. एक लक्षात ठेवायचं, निष्काम कर्म निष्काम उपासनेने चित्तशुद्धी आणि शांती होईल. आणि अनुक्रमे तू, अनुक्रमे पुढे शब्द आहे, अनुक्रमेमध्ये काय आहे, अविद्येची निवृत्ती आहे ती ज्ञानानीच आहे. ज्ञाननिष्ठा तितकीच इम्पॉर्टंट आहे, मान्य आहे. पण ज्ञाननिष्ठा कळण्यासाठी मात्र आपल्याला ही जी कर्मयोगाची जी भाषा आहे ती समजलीच पाहिजे. मी असं जर कर्म केलं की ज्यामुळे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्य योगाची अंतःकरण वृत्ती माझ्या अंतःकरणात उपजली जावी, ती भाषा माझ्या अंतःकरणामध्ये आली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की ज्याने निष्काम कर्म निष्काम उपासना केली आहे त्याला मी बुद्धियोग देतो. आता बुद्धियोग शब्दाचा अर्थ काय आहे की त्याला आत्मस्वरूपाकडे जाण्याची बुद्धी देतो. म्हणजे अविद्या निवृत्ती कशी करायची हे सगळं मी त्याला समजावून सांगतो. आणि असाच जो कर्मयोगी आहे तो श्रेष्ठ आहे. कर्म बंधनात सापडलेली जी लोक आहेत, जी मिरवणारी जी लोक आहेत, काय म्हणूया, माळा गळ्यात घालतात आणि अवघड जीवन जगतात, दुसऱ्यांनाही फसवतात, स्वतःही फसलेले असतात. पण असे जे काय जी लोक आहेत त्यांच्यामध्ये विचार करण्याचा आपला विषयच नाहीये. म्हणून पुढच्या ओवीत म्हणतायत, तू मानसा नियम करी निश्चळ होये अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. तू मनाचा निग्रह कर, अंतःकरणात स्थिर हो आणि मग ती कर्मेंद्रिय आपापल्या व्यवहारात सुखाने असू दे. काहीच अडचण नाही. तू मानसा नियम करी, तू तुझ्या अंतःकरणात नियम कर. निश्चळ होये अंतरी, स्थिर झालं पाहिजे अंतःकरण. माझी अंतःकरण वृत्ती भिरभिरती असता कामा नये. भिरभिरती काय आहे अंतःकरण वृत्ती, त्याचं कारणच आहे निष्काम उपासना घडलेली नाहीये. निष्काम उपासनेने चित्त शुद्ध होतं, शांत होतं. नामस्मरणाने चित्त शुद्ध होतं, शांत होतं, कारण त्याच्यात निष्काम कर्म पण आहे, निष्काम उपासना पण आहे. आत्मविचारांनी मी निश्चळ आहे, जड चंचळ निश्चळ आत्मनिवेदन, हा काय म्हणूया समर्थांचा विचार करायची गरज आहे. की सगळंच जे काय आहे ते जर त्यांनी निर्माण केलेलं असेल आणि ते त्याचंच जर असेल तर मी माझं म्हणून मिरवण्यात काय अर्थ आहे. हा विचार जर का पक्का झाला तर माझी अंतःकरण वृत्ती सहजच काय होऊन जाते, आहे तितुके देवाचे. म्हणजे जे काय आहे ते सगळं कोणाचं आहे, ते देवाचं आहे. व्यावहारिक सत्तेत घर माझ्या नावावर आहे, पण पारमार्थिक सत्तेत मात्र ते त्याचं आहे. त्यांनी जो काय करायचं ठरवतो तो ते करतोच. मी कितीही त्या घराला काय म्हणूया, अर्थक्वेक काय म्हणूया, त्याच्यापासून संरक्षण घेईल, सगळं घेईल, पण त्यांनी जर जबरदस्त करायचं ठरवलं माझं घर तर तो करीलच. मग असं जर का असेल तर मग मी माझं म्हणून कशाला मिरवावं त्याला. व्यावहारिक सत्तेत टॅक्स भरावा ते माझं आहे, पण पारमार्थिक सत्तेत ते त्याचं आहे. घर सोडलं की आपण काय करावं, पुन्हा त्याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतात की जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंत घर माझं आहे. व्यावहारिक सत्तेत एकदा घर कुलूप लावून बाहेर पडलो की त्या घरात माझा संबंध उरला काय. दृष्टी माझी कुठे गेली, दृष्टी गेली पुढे. दृष्टीवर आता मी लक्ष्मी रोडला आलो, त्यावेळी माझं कोथरूडातलं घर काय झालं, कोथरूडातलं घर असून नसल्यासारखं आहे. व्यावहारिक सत्तेत आहे पण पारमार्थिक सत्तेत ते काय झालेलं आहे, संपलेलं आहे. हा विचार पक्का पाहिजे. म्हणून तर दृष्टीसृष्टीवादाचं उचित उदाहरण आमच्या श्रीगुरूंनी आम्हाला दोघांना दिलं की अरे, माझ्या पत्नीने विचारलं की दृष्टीसृष्टीवादाला उदाहरण काय आहे, की दृष्टी शब्दाचा अर्थ वृत्ती. आता वृत्ती जोपर्यंत ज्या आकाराची आहे तोपर्यंत तो आकार सिद्ध होतो. काही नाही म्हणे, सोपं उदाहरण आहे म्हणे, तू कामावर गेला की ही तुला गेली आणि तू त्याला गेला, हे त्याचं उत्तर म्हणे. आला की परत आहेत म्हणे, कारण दृष्टीवर आला ना. हे लक्षात घ्यायचं आपल्याला की जोपर्यंत आपल्या दृष्टीत आहे. मग आता दृष्टीत जर आत्मरूप झाली तर विचार तो आहे. निश्चळाचा विचार जो आहे तो दृष्टी आत्मरूप होण्याचा आहे. दृष्टी जर आत्मरूप झाली तर आत्मस्वरूपाच्या दृष्टीने हे जग नावाची गोष्टच नाहीये आणि असली तर कल्पित आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ती निश्चळ झाली. मग निश्चळ झाली याचा अर्थच माझं अंतःकरण या वस्तू विषय
हे सगळे जे काय आहेत या गोष्टींविषयी सहज शांत झालं. त्या वस्तू असल्या तरी मी आहे आणि त्या वस्तू नसल्या तरी मी आहे, हा निर्णय पक्का होतो. आणि तो निर्णय पक्का झाला तर मग काय आहे, हे विवेकाचं लक्षण आहे, हे अभ्यास करणाऱ्याचं लक्षण आहे, हे कर्म मी करतो असं न म्हणणाऱ्याचं लक्षण आहे. कारण मी म्हणतो त्याचं जे उत्तर आहे ते केवळ काय आहे, ते अज्ञान रूपाने बोललं गेलेलं आहे. म्हणून अज्ञानाच्या ठिकाणी काय आहे, सतत कर्मबंधनाचा विचार आहे. पण ज्यावेळी एखादा विवेकी असतो तो मात्र काय होतो, या कर्मबंधनातनं सुटण्याचा प्रयत्न करतो. पुढची ओवी असं म्हणते, म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. आपण कर्मरहित व्हावे असे जर म्हणशील तर प्रकृती पारतंत्र्यात ते संभवत नाही. म्हणून विहित कर्मे टाकून केवळ निषिद्ध कर्मच कसे बरे करावे, याचा तू विचार कर. कर्मरहित व्हावे हे म्हणणं शक्य आहे का? कारण माझ्यावर त्या प्रकृतीचं, म्हणजे मी जन्माला आल्याबरोबर मला काय आहे, माझ्यावर काही कर्मबंधनं आलेलीच आहेत. आता ती मला कर्म करावीच लागणार आहेत. आणि मग ती कर्म न करता मी निषिद्ध कर्म करत राहिलो तर मला काय फळ मिळेल? कारण त्यांनी म्हणलंय ना ज्ञानदेवांनी, की मजदेवनी जाळीत कर्म फळे. त्याच्या आधी काय म्हणलंय, निषिद्ध कर्म करू नकोस. आणि निषिद्ध कर्माची व्याख्या केलेली आहे की जे मानवाला करता येणं शक्य आहे पण ते त्यांनी करू नये. फार सुंदर व्याख्या आम्हाला साखरे महाराजांनी शिकवली, की मानवाला दारू पिता येणं शक्य आहे पण ती पिऊ नये. 31 डिसेंबरच्या नावाने काय जयघोष होतो, तो हाच होतो की चुकीच्या निषिद्ध कर्मांचाच जयघोष होतो. वास्तविक मी दरवर्षी सुरुवातीला चांगले निर्णय मी घेतलेले असतात, पण 31 डिसेंबरला मात्र ते सगळे निर्णय तुडवलेले असतात. त्याचं कारणच ते आहे की ही 31 डिसेंबर ही इंग्रजी पद्धत आहे ना, ही केवळ निषिद्ध कर्म करणाऱ्यांची मांदी आळी आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. या नको असलेल्या विचारांचा सगळा काय आहे, हा फाफट पसारा आहे. म्हणून निषिद्ध कर्म हे कुठल्याही क्षणी आपल्याला मान्य नाहीये, आपल्या संतांना मान्य नाहीये. म्हणून निषिद्ध कर्मामध्ये काय आहे, परस्त्री, परधन आणि परनिंदा, या तिनामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. या तिनांमध्ये जर सगळे समाविष्ट होत असतील तर आपल्याला या निषिद्ध कर्मापासून आपल्याला आवरायची खूप गरज आहे. कारण त्यांनी माझं अंतःकरण गढूळ होतं आणि असं गढूळ झालेलं अंतःकरण आनंदाचा विचार करू शकत नाही. हे आपल्याला समजून घ्यायचंय. पार्था आणि काही एक नेणसी तू हे कौतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. अर्जुना, आणखीन एक कर्माचे हे आश्चर्य तू जाणत नसशील, पण असे जे निष्काम कर्म आहे ते आपोआपच कर्मबंधनातनं सोडवणारे असते. काय असतं की गोष्ट कशी असते की आपण एखादी चांगली गोष्ट करायला लागलो ना की त्याचा एक परिणाम असा होतो की जी निषिद्ध गोष्ट असते ना ती आपोआप बाजूला पडत असते. आपल्याला करायचं काय आहे हे कळलं पाहिजे. की आपल्याला जर का एखाद्या वेळी असं सांगितलं गेलं की तू खोटं बोलू नकोस, आता मला जर खोटंच बोलायचं नसेल तर मला केलं काय पाहिजे, मी फक्त खरं बोलत राहावं. आता खरं बोलत राहिलं ना तर खोटं बोलण्याचा प्रसंगच येत नाही, म्हणजे निषिद्ध कर्म करण्याचा प्रसंगच येत नाही. मी जर का सतत कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करत असेल, मी प्रत्येक वेळी केलेलं कर्म त्या ईश्वराला अर्पण करून मी अकर्ता होत असेल, तर मी अकर्ता होण्यासाठी मला विशेष प्रयत्न करायचे काय कारण आहे? मी कर्मबंधनात सापडणारच कसा? ज्यावेळी मी निषिद्ध विचार माझ्या मनात येतील त्याच वेळी मी कर्मबंधनात आहे. पण माझ्या मनातच कर्मबंधनातले विचार नसतील तर मी कर्मबंधनात सापडणारच कसा? म्हणून एक बाजू जी असते ना ती बरोबर दुसरी बाजू काय करते, दूर करते. आपल्याला आत्मस्वरूपाचं लक्षण जे सांगितलंय ना ते ह्याच पद्धतीने सांगितलंय. त्यालाच व्यावृत्ती म्हणतात, निषेध म्हणतात. की आत्मा सतरूप सांगितलं आहे मान्य आहे, पण सतरूप सांगताना त्यांनी काय सांगितलं, असताची व्यावृत्ती करून तो सतरूप सांगितला. तो जसा असायचा तसाच आहे, तो आत्ता चिंतनाचा विषय नाहीये. पण काय केलं की अरे जे मुळात नाहीच, जे मुळात नाहीस ते तू काय केलंय, तू आहे म्हणून गृहीत धरून बसलेला आहे. वास्तविक जग नावाची गोष्ट झालेलीच नसताना तू जग नावाची गोष्ट झालेली आहे असं जे म्हणतो तेच असत विलक्षणत्व आहे. म्हणजे तेच काय झालेलं आहे, जे मुळात नाही त्याला तू गृहीत धरलंय. मग आता गृहीत धरलंय ना तर ते कसं गृहीत धर, तर ते सत्यत्वानी गृहीत धरू नको, ते मिथ्यत्वानी गृहीत धर. म्हणून ते सत्सतासत विलक्षण अनिर्वचनीय थेरी ही का तयार झाली, ती याच कारणासाठी तयार झाली की तू एक चांगली गोष्ट केली तर तुझ्या 1000 दुर्गुण जे आहेत ते बाजूला पडतील. तुला त्याचा विचारच करायची गरज नाही. कर्मबंधन कशामुळे तयार होतं, या लालसेमुळे कर्मबंधनात मी अडकतो. मला कर्म करण्याची इच्छा मीपणामुळे,
मी आणि माझे अशापणामुळे मी जर का कर्मबंधनात सापडत असेल आणि कर्मबंधनातनं सुटायचं असेल तर नेमकं तेच करायचंय. मी आणि माझे, आता मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. कर्मसन्यासाची व्याख्या आहे की मी आणि माझं हे दोन गोष्टी विसरलाय, मी करतो हा भावच निघून गेलेला आहे. कर्मबंधनात सापडण्याचा चान्सच कुठे आहे? अजिबात चान्स नाहीये. पुढची ओवी असं सांगते, देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे. असे पहा की अनादिकालापासून चालत आलेल्या परंपरेच्या आधाराने जो स्ववर्ण विहित धर्माचे आचरण करतो तो त्या धर्माने निश्चित मोक्षाला प्राप्त होतो. निश्चित मोक्षाला प्राप्त होतो या शब्दाचा अर्थ अनुक्रमे चित्त शुद्ध आणि शांत होऊन पुन्हा अविद्येची निवृत्ती करून ते सगळे क्रायटेरिया पक्के धरायचे. अविद्येची निवृत्ती होऊन तो आनंद रूपतेला प्राप्त होतो. म्हणजे वर्णविहित निष्काम कर्म हे कोणाला चुकलंय काय? भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा कर्म करण्याचं सोडलेलं नाही, त्यांनी उचितच कर्म केलेलं आहे. त्यांनी भगवान रामांनी सुद्धा उचित कर्म केलेलं आहे. त्यांनी मला वस्तुपाठच घालून दिलेला आहे की कर्म कसं करावं. आणि असं जर असेल तर मी निषिद्ध कर्म करत असेल तर ही माझी चूक आहे आणि ही माझी चूक मलाच दुरुस्त करावी लागेल. दुसरा कोणी येऊन माझी चूक दुरुस्त करणार नाही. तो मला सांगेल केवळ की हे तुझं चुकतंय, इथे तू सुधार. सुधारायचं का नाही सुधारायचं हे माझं काम आहे. श्री गुरु मला काय करतात, चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मला समजून सांगतात, इथे इथे तू चुकतोयस, आता तेवढ्याच दुरुस्त्या कर, तू आनंदाकडे निघून जाशील. पण हे मला कळलं पाहिजे आणि ते कळत नाही म्हणून मी काय होतो, मी कायमच अज्ञानात राहतो. श्री गुरु मिळून सुद्धा एकदा त्या रंगनाथ महाराजांनी म्हणलंय, थोर संत होऊन गेले की हा शिष्य काय आहे, दोन ठिकाणी त्या श्री गुरुचं काय करतो, इज्जत घालवतो. त्यांची भाषा आहे. तर तो कसा की तो त्या श्री गुरूंचा अनुग्रह घेतो आणि जीवनमुक्त होत नाही म्हणून पृथ्वी तलावर त्यांचं नाव घालवतो. आणि मेल्यानंतर म्हणे नरकात जातो आणि तिथं त्याला तो यमदेव विचारतो की तू कोणत्या गुरुचा शिष्य रे. म्हणून तो दोन ठिकाणी तो काय करतो, त्यांचं नाव घालवतो. आणि ते नाव घालवण्याचं लक्षण काय आहे, हे निषिद्ध कर्म करणाऱ्याचं लक्षण आहे. आपल्याला नाव घालवायचं नाहीये, आपल्याला आत्मरूप व्हायचंय. आणि आत्मरूप व्हायचं असेल तर अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाहीये. या 3 ओव्यांचा आपल्याला विचार करता येणं शक्य आहे, तो करूया. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचार नाही. बाबा अर्जुना असे जाणून घे की स्वधर्म जो आहे तोच नित्य यज्ञ होय, त्यालाच नित्य यज्ञ म्हणावे असे जाण. म्हणूनच स्वधर्माने वर्तन केले असता त्या धार्मिकाचे ठिकाणी पापाचा प्रवेश होत नाही. म्हणून आपल्याला आनंदाकडे जायचं असेल तर आता काय झालं, या कलियुगामध्ये जे काय पूर्वीचे जी यज्ञकर्म होती ती गेली आउटडेटेड होऊन. मग आता आउटडेटेड होऊन गेली तर आता काय राहिला, तर स्वधर्म कर्म. स्वधर्म कर्मात तू राहा, पुन्हा नाम यज्ञात राहा. यज्ञ झाले आउटडेटेड, पण नामयज्ञ मात्र कलियुगात काय झाला, गोंदवलेकर महाराजांनी आपल्या पुढे आणला. मग तो समजून घ्यावा, त्या नामयज्ञानी माझं चित्त शुद्ध आणि शांत करून घ्यावं. आणि मग असं जर का मी वर्तन केलं स्वधर्माला उचित माझा जो स्वधर्म आहे, माझी नोकरी असेल, माझं घर सांभाळणं असेल, जे काय असेल ते प्रत्येक क्षणी उचित कर्माचा विचार जर मी करत गेलो तर माझी चित्त शुद्ध आणि शांत होण्याची व्यवस्था होईल. म्हणून काय आहे, तिथे पापाचा संचार नाहीये. ज्या क्षणी मी कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतो त्या क्षणी मात्र काय आहे, ते कर्म त्याला अर्पण केलं जातं. आणि अर्पण केल्यावर साहजिकच अंतःकरणात विचार होतो की ते केलेलं कर्म त्या ईश्वराला आवडेल काय, त्याला आवडलं पाहिजे असंच कर्म करण्याची मला काय होऊन जाते, आतमध्ये एक उर्मी तयार होते. आणि तीच उर्मी मला पुढे 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 ती चांगलं कर्म करायला भाग पाडते. मुख्य मुद्दा काय आहे, त्या चांगल्या उर्मी तयारात होणं आणि त्या उर्मींनी मला चांगलं कर्म करायला भाग पडणं, इथपर्यंत मला काय करावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो. आणि ज्या वेळी त्या सहज होतात त्यावेळी मात्र मग काय, त्या उर्मीला आपल्याला विशेष करून काय करावं लागत नाही, मोठा प्रयत्न करावा लागत नाही. ती उर्मी सहजच चांगलं कर्म करायला आपल्याला भाग पाडते. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच न घडे. म्हणून स्वधर्माचरण जे आहे तेच स्वतः नित्ययज्ञ करणे आणि आपल्या संगतीत असणाऱ्या दुसऱ्या लोकांना यज्ञ करविणे होय. जो असा नित्ययज्ञ करतो त्याला कोणतेही बंधन राहत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्यावर कर्मबंधनाचा प्रभाव पडत नाही. आपल्याला नित्ययज्ञ कुठला करायचा आहे की त्या ईश्वराजवळ मी काही मागायचं नाही.
आपल्याला समर्थांची भाषा आहे, गाव तितुके देव, आणि देव म्हणजे मला काहीतरी देव. आता ही भाषा बंद केली पाहिजे. हा, गाव तितके देव आहेत, मान्य आहे, पण आपला देव किती एकमेव अद्वितीय, त्याच्याशी एकरूप व्हायचंय. थोडा तो काय झाला या जगाच्या निर्मितीने, थोडासा अशुद्ध झाला. त्याला आपण काय म्हणालो, ईश्वर. पण माया त्याच्या स्वाधीन, मी मायेच्या स्वाधीन. मग तो म्हणतो तसं त्याला काय झालं पाहिजे, आपण त्याला आवडेल असं कर्म केलं पाहिजे. आवडेल असं कर्म केलं की काय, तो प्रसन्न. आणि तो प्रसन्न झाला की मग श्रीगुरु, शास्त्र, आत्मकृपा या सगळ्या गोष्टी काय होतात, अनुक्रमे पुढे येत जातात. म्हणून इथे काय आहे, स्वधर्माचरण हे आपल्याला अगदी केलं पाहिजे. अर्जुनाचं स्वधर्माचरण शास्त्रयुद्धाचं होतं. माझं काय स्वधर्माचरण आहे त्याप्रमाणे मी माझं जीवन जगलं पाहिजे. रिटायर होण्याच्या आधी नोकरी आहे, नंतर काय रिटायर लाईफमध्ये जे काय आहे तो व्यवस्थितपणे त्याचा विचार केला पाहिजे. हा लोक कर्मे बांधिला, जो परतंत्रा भुलला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. हा जो प्राणीवर्ग आहे तो मुळात मनुष्य देहात असतानाच आपण प्रकृती परतंत्र आहोत. आपणास आत्यंतिक कर्मत्याग संभवत नाही, या गोष्टी विसरला. त्यामुळे स्वधर्मरूप नित्ययज्ञ करण्याचे चुकला, म्हणून तो पापकर्माने बांधला गेला. तर जाऊ दे, त्याला बांधलं जायचंय, जाऊ दे. आपला विषय काय आहे तो महत्वाचा आहे. की हा लोक कर्मे बांधिला, आता जन्माला आलं हेच एक कर्म झालेलं आहे. पुढे आता त्याच्या पुढे ही कर्म होतच राहणार आहे. ईश्वरांनी हे जगाच्या निर्मितीचं कर्म केलं, पण त्या कर्मनिर्मितीपासून तो अलिप्त राहिला. तोही म्हणत नाही मी हे केलं, आणि मी मात्र थोडंसं इकडचं तिकडं करतो, आणि मग काय होऊन जातं, मी केलं बघा. हे सगळी कसली कलाकृती आहे, ही माझी कलाकृती. हरिओम म्हणायचं. वास्तविक त्यांनी बुद्धी दिली म्हणून हे सगळं घडलं, हे जर माझ्या अंतःकरणात असेल तर मी केलं हा भाव निघून जाईल. आणि तो जात नाही तर काय आहे, तो परतंत्रा भुलला. आपण प्रकृती परतंत्र आहोत. तिचा आपल्यावर काय आहे, प्रभाव आहे, तिचे नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे वागलो तर ठीक आहे, नाही वागलो नियमाप्रमाणे, झाला पाऊस मोठा. आता झाला पाऊस मोठा, गेली शहरं पाण्याखाली, पर्यावरणाचा विचार नाही झाला. हे त्याचं आपण काय केलं आहे, हे पापच करत असतो आपण. पण त्याचे परिणाम आपण भोगत असतो हे आपल्याला कळतच नाही. कारण प्रत्येकाचं म्हणणं काय असतं, जोपर्यंत माझं घर पाण्याखाली जात नाही तोपर्यंत बाकीची जाऊ देत, काहीच अडचण नाही. पण याचं जेव्हा जातं तेव्हा लागतो ओरडायला. म्हणून इथे समजूनच घ्यायची गरज आहे की माझं घर पाण्यातच आहे, हा विचारच करायची गरज आहे. जर माझी अंतःकरण वृत्ती पापानी भरलेली असेल, सकाम कर्मानी भरलेली असेल, तर निषिद्ध वर्तनाने भरलेली असेल, तर मी पाण्यातच चालतोय, हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून मी परतंत्र आहे, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. आणि म्हणूनच तो काय होतो, नित्य यज्ञाला चुकतो, आणि नित्य यज्ञाला चुकल्यामुळे स्वधर्म कर्मापासून तो दूर जातो. चित्तशुद्धी आणि चित्तशांती यापासून दूर जातो. मग आत्मस्वरूपाचा विचार येणारच कुठे. म्हणून आपल्याला पुन्हा निष्कर्षच काढायचा झाला तर पापकर्म करण्याला अजिबात बंदी आहे. जसं रस्त्यावर पाटी लिहिलेली असते, हा लक्ष्मी रोडवर वाहने उभी करायला बंदी आहे, अगदी सायकल सुद्धा उभी करायची नाही. तसंच हा जो लक्ष्मी रोड आहे अंतःकरणाचा, हा तिथे काय केलं पाहिजे, नो पार्किंग. नको असलेल्या विचारांना अजिबात पार्किंगला जागा नाहीत. असं हे नको असलेल्या विचारांत जर का पार्किंग बाजूला केलं तर हवे असलेले विचार पार्क होऊ शकतात. आणि ते हवे असलेले विचार पार्क करण्यासाठी पुन्हा या कर्मसन्यास योगाचा विचार जो आहे, 1 तास पूर्ण झालेला आहे. आता आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.